काम काय तुमचं? काय काम काय तुमचं? मना नाही बोलत ना. नाही रे मेल्या. तू मना नाही ओळखत ना. अरे मेल्या नाही ओळखलं. मना नाही ओळखत ना. अरे मेल्या नाही ओळखलं. तुम्ही कोण? माझे कांचे बोल. ते डाली खालचे दोन. कानाखाली. अरे मेल्या मग तरी पण मी तुम्हाला ओळखलं नाही. कोण तुम्ही? मी मावशी मी पेन द्या. अगं पोरीनो आणि एखादा चांगला पेन द्या ग. मावशी तू पेंद्या नव्हे. मग लिहिता तू नव्हे. मग तुझं नाव पेंद्या आहे. तुझं नाव पेन द्या. होय. अरे पण परवा बघितला तर चांगला जाडजूड होता. माझा काय झालाय का? आणि नाकाला काय गेलं? काय सांगू मावशी. काय ते सांग. त्या कांद्याला माहिती हा तावत तिकडे काय म्हणतो तू काय 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 म्हणतो काय कालकरवाडी म्हणतो. कालकरवाडीत झालं होतं. नवी कांदे आणले नवी कांदे हा आणि मग पक्या नेमले दोन हा. यांना भेटायला येत होतो. मग पुढे कांद्याला माहितीये माझा एक माणूस पण होता. मी गेलो तिनं भेटाय ना हा आणि मग तिथे प्रेमात पडलो. काय म्हणतोस ना? मग जाऊन मग एकदम तोंडावर पडलो. नाही मावशी हा सगळा खोटा बोलतोय तो. मावशी याची वेगळीच कहाणी आहे. मग काय ते सांगशील? सांगू. सांगा मग. ते खालुले गावात नदी आहे. हा तिथे 4-5 बहिणी ना हा कपडे धुवत होत्या. आणि? आणि मी वरती चिंचवाडीत आहे ना तिथं होतो गुरा तलवी. आणि? डोक्यावर बघितलं मी. हा ना डोकं बघ होता असा हा. आणि खाली होता दगड. मोठा काळा कुळकुळ झालेला. याच्यासारखा. काय मावशी मावशी मी बोलाय. त्याला काय बोलते दगड. याच्यासारखा काला कुळकुळीत दगड होता. हा काळा कुळकुळीत दगड होता. याच्यासारखा. हो बाबा ऐक तरी. हा, मग याच्यासारखा. काळा कुळकुळीत दगड होता. याच्यासारखा. अगं ऐकून तरी घे आईशी हा, बोल, माझे. बोल, बोल. काळा कुळकुळीत दगड होता आणि होता तो बुलबुलीत. बुलबुली हा गेला गेला. टाकला. अरे सांगतो का ऐकून घे. मी गेला म्हणून बोलते. हा हा गेला. हा. हा जो उजवा पाय टाकला तो त्याचा गेला तिथं चपाती नाकाची. आणि आपण असा पडला. असा. असेल बाबा नसेल. तुमचं काय खरं नाही. मग मावशी काय आता? एक विचारू का ग? दोन विचार. दोन दोन विचार. एक विचारतो. अच्छा. तुझं आणि तुझ्या नवऱ्यासारखं भांडणं का ग होतात? माझा आणि माझ्या नवऱ्याचं भांडण होतं की नाही? हो. मग तुझ्या बापाचं काय गेलं? अगं माझ्या बाबाचं मग काय नाही जात. त्याच्या बाबाचं मग काय नाही अरे, माझ्या जात. बाबाचं काय बोलतो ग? आता विचारला म्हणून सांगते. ऐका मला एकावर एक 5 पोरी झाली. काय आणि मग कालच्या गावातलं एकावर एक म्हणजे अशा नव्हे. मग एका मागोमागे. मग असं सांग ना. ये इकडे. पुढं. तर मला एकावर एक 5 पोरी झाल्या म्हणजे एका मागोमागे. बरोबर. तर माझ्या बापयाचं काय म्हणणं? काय म्हणणं? तर सकू. सकू म्हणजे कोण? तू. हा सकू म्हणजे मी. मला लाडा सकू म्हणतो. सकू म्हणतो. लाडा सकू म्हणतो. तर सकू आपल्याला एकावर एक 5 पोरी म्हणजे 5 गौरी झाल्या. जावा एखादा मुलगा म्हणजे गणपती नको काय? पाहिजे की नाही? पण आता माझ्या सासऱ्याला सॉरी पण माझ्या नवऱ्याला कोण सांगणार? मी सांगू. मध्ये मध्ये बोलतो साधा. सांगते ना ऐकून तरी घे. तुला मग काय पण सांगितलं मध्ये मध्ये बोलू नको. तर माझ्या नवऱ्याला कोण सांगणार? नुकता हात लावला आणि पाय लावला म्हणजे गणपती होतो काय? त्याला मध्ये सोंड लावायला नको? तेव्हाच गणपती होणार की नाही? गणपती होणार. मला हे माझ्या बापयाला कळायला नको. मावशी एक विचारू. 2 विचार. परत दे. मी एकदा विचारतो. तू आता मग कशी आणि आता ये झाले किती? बरोबर माझं चुकलं मावशी. सॉरी हा. मावशी हा मग तुझ्या नवऱ्या सांगत का नाही देवा धर्माचं बघायला? भक्ती भगवत हा मध्ये म्हणतो. बरोबर मी विचारतोय ना. परवा मी नवऱ्याला देवळात पाठवला. कुठल्या? अरे मेला पाठवला. तर देवळात पाठवला.
देवानं काय सांगितलं? काय सांगितलं? असा तुझ्या घरी जा हा आणि तुझ्या जागेत हा विहीर पाडायला सुरुवात कर. हा विहीर. हा एकदा का विहिरीला पाणी लागलं हा. की तुला पोरगा झाला पण समज. बाकड्या हा, हॅलो. तिकडे ये. घरात वीर आणि पोरगा संबंध काय? विचार केला का? आणि विचार म्हणतोय मी तो विलीचा आणि कोणाचा काय संबंध? आणि चष्मा नव्हे, चष्मा म्हणतो नव्हे. आणि हेच म्हणतो तिला विचार तू. विचार विचार मी नाही. काय विचारायचंय? अगं मावशी हा. विहिरीचा आणि पोरग्याचा काय संबंध? बरोबर देवाने सांगितलं म्हणजे ऐकायला पाहिजे की देवाने नाही? सांगितलं होय, मग ऐकायला पाहिजे. पण विहिरीला काही पाणी लागलं नाही. हम्म. हा राहिला पुढे आणि खड्डा मारतो मागे. देवाला पाहिजे, विहिरीला विहिरीला पाणी लागणार कसं? बरोबर. हो की नाही? होय. पण मावशी विहिरीला पाणी लागलं. अरे मेला तर नाही लागलं तेच सांगते ना. मग मावशी हा. तू तरी बघायचं का देवधर्माचं काहीतरी? सांगितलं म्हणून बरं झालं ये इकडे. माझ्या नवऱ्यावर अजिबात विश्वास नाही. काय? माझ्यावर असेल. माझ्या नवऱ्यावर विश्वास नाही. तर तुझ्यावर कसा असेल? म्हणून मी ते का देवळात गेले. हा. माझा नवरा हा. अमावस्या पौर्णिमेला झाला उठल्यासारखा करतो. काय? काय चालतं? झाला उठल्यासारखा करतो. साला, असा? झाला उठल्यासारखा करतो. भुकेत बसतो. उठून असा बाहेर जातो. हा. तर या मागचं नेमकं कारण काय? काय कारण? तर देवानं काय सांगितलं? काय सांगितलं? हा जो आजार आहे हा. तो पूर्वीपासूनचा आजार आहे. म्हणजे आजोबा आजोबा पण बाळवासापासून. हा जो आजार आहे हा. तो माझ्या आजा सासऱ्याला होता. हा. आजा सासऱ्याला आजा सासरा मेला. आजा सासरा मेला गेला. तेव्हा माझा सासरा गेला. कसा गेला? बाबा बाबा घरी बाबा 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 घरी गेला. बाबा बाबा असा नव्हे गेला. तू सांगते असा गेला. अरे लढत गेला. असं सांग ना. बाबा घरी गेला. हा. पण त्याच्यातला जो आजार होता हा. तो माझ्या सासऱ्याचा झाला. होय. आणि परवा सासरा पण गेला. अरे वाईट झालं मावशी. मेला. तो पण मेला. सासरा पण मेला. अरे मेला दिवस भरले मेला. दिवसभर नेता. तर तो परवा मेला तर माझा बापिया गेला. आणि मेला कशाला मरे. तर परवा सासरा मेला हा. तर माझा बापिया तात्या घरीच गेला पुढ्या. हा. आता. तात्या उठाना घरी. हा तात्या घरीच गेला. तर त्याच्यातला जो आजार होता तो माझ्या बाप्याचा झाला. आता तुम्हाला खरं सांगते माझ्या नवऱ्याला साधा सर्दी ताप जरी झाला तरी मी उठते आणि शेजाऱ्याच्या घरात जाऊन झोपते. माझा घर रिकामी आहे बघ. तू ये माझ्याकडे. काय झाले की? मी इथं माझ्या नवऱ्याच्या पुढे झोपत नाही आणि तुझ्या पुढे झोपायला येऊ. त्याचं कारण असं की उद्या त्याला काही झालं आणि त्याचा जीव जात आला आणि त्याने मला मिठी मारली तर त्याचा आजार मला नाही का होणार? बरोबर की नाही? आणि या सगळ्यांवरून आमची भांडणं होत असतात. होय काय? तुम्हाला ना सगळं इसकडून सांगायला लागतं. आता मला सांगा तुमचं काम काय? मावशी आम्ही कृष्णदेव सवंगडे आहोत. होय. तुम्हाला बाजारात जाता येणार ना असा हुकूम आहे. जाता येणार नाही. आता देवांचा हुकूम आहे म्हणजे आम्हाला थांबलंच पाहिजे. पण तुमच्याकडे काही कायदा वगैरे? कांदा कांदा घेऊन घेता. कायदा नव्हे. कायदा ओळख मध्ये मध्ये बोलू नको. तुला ऐकू पण येत नाही तर बोलता पण येत नाही. आहे की नाही? आहे ना कायदा? हो घेतो. मग सांग. मग ऐक तर